महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने ओळखले जाणारे नागपूर शहरातील सर्व लहान मोठे रस्ते हे सिमेंट कारणाने गुळगुळीत झाले। लहान मोठ्या वाहनांची संख्या म्हणजे नागपूरच्या लोकसंख्येच्या बरोबरीने दिसून येते। यामुळे रस्त्यावर नेहमीच रहदारीची कोंडी होते। काही वाहन चालवताना कोणत्याही नियम पाळत नसल्याने अनेकांना जीव घेण्याचा प्रकार हा शहरात रोजनिशी झालाय। त्यामुळे नागपूर शहर अपघाताचे हब बनत चाललं आहे। म्हणूनच मोठी चर्चा पाहायला मिळते। शुक्रवारी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटना नागपूर शहराला मोठे आव्हान करतायत। शहरातील नागरिकांना बाहेर जाताना नेहमीच जीव मुठीत धरून जावं लागतंय, कारण भरधाव वेगाने चालवणाऱ्या वाहन चालकांना कोणाचाही धाक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे। त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातावरून स्पष्ट दिसून येते। माणेवाडा भागात एका 5 वर्षीय किशा गुरनून नावाच्या चिमुकलीचा एका काळी रंगाची वेगाने चालणाऱ्या कार चालकाने जीव घेतलाय। रात्रीच्या वेळी जेवण करून बाहेर फिरत असताना कारमध्ये येऊन जागीच मृत्यू झालाय। चालकाविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याच दिवशी कामठी मार्गावर वेगाने ई-बाईक चालवत असताना एका तरुणीचा तोल गेल्याने दुभाजकावर आदळली। मागून येणारे नागपूर महापालिकाची बसच्या चाकाखाली आल्याने जागेवरच मृत्यू झालाय। वाहन चालकांच्या मनमानीमुळे रस्त्यावर गाडीला कुत्रा आडवा आल्याने एका शाळकरी मुलीचा जागेवरच अंत झाला। या रोजच्या अपघातामुळे नागपूर शहर अपघाताचे हब बनतंय की काय, अशी मोठी चर्चा केली जाते। प्रतिनिधी रमेश कुमार वाघ, महाराष्ट्र हेडलाईन, नागपूर।